नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दत्तवाडी नेरे ग्रामपंचायत हद्दीतील स्वर्गीय रामभाऊ येदू जाधव यांचा दुग्ध व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून मुळशी परिसरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अनेकांना प्रेरणा देण्यासारखं दुग्ध व्यवसायाचं एक आदर्श प्रकल्प आहे। या ठिकाणी देशी गोवंश संवर्धन संरक्षण करण्याचं काम जाधव कुटुंबियाकडनं होत आहे। यामध्ये असणारी गीर गाय आहे, त्यामध्ये साईवाल आहे, काँग्रेस आहे, अनेक प्रकारच्या या गायी आहेत आणि त्यांचं संगोपन या ठिकाणी एकदम उत्तम पद्धतीने केलं जातं। मग इथं प्रथम त्यांच्याकडे 3 म्हशीपासून हा दुग्ध व्यवसाय सुरू केला होता। आज त्यांच्याकडे 100+ म्हशी आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की इतर शेतकऱ्यासारखं गुजरातवरून ते म्हशी आणत नाहीत, तर म्हशीला झालेली जे काही पारडा आहेत तीच मोठी करून त्यापासून म्हैस केली जाते। आता या ठिकाणी ह्या नवीन तयार केलेल्या ज्या म्हशी आहेत ह्या पहिला रो आहेत, तर अशा पद्धतीनं आणि पलीकड ज्या आहेत त्या दुधाच्या म्हशी आहेत। तर योग्य पद्धतीनं नियोजन करून एक घरी पण शुद्ध ताजं दूध मिळतं आणि यांचे मुळशी फ्रेश जे काही स्वीट होम आहेत त्या ठिकाणी हे ताजं आणि त्याच दुधापासून बनवलेले पदार्थ विकले जातात। तर या ठिकाणी ज्यांनी या दुग्ध व्यवसायाचं नियोजन पाहणारे आहेत, काय नाव तुमचं? बाजीराव जाधव। बर, कशा पद्धतीनं तुम्ही आता 100+ म्हशी आहेत, तर पूर्वी तुमचे वडिलोपार्जित कसे होत्या आणि आज किती आहेत? वडिलोपार्जित 4 ते 5 म्हशी असायच्या आणि घरोघरी जाऊन दूध दिलं जायचं पिंपरी चिंचवड या एरियामध्ये। आज आमच्याकडं 100+ म्हशी आहेत आणि आमचं नियोजन सकाळी 3:30 वाजल्यापासून खाद्य पाण्याचं चालू होतं। त्याच्यानंतर खाद्य झाल्याच्या नंतर आम्ही जनावरांना दूध काढायला चालू होतं। दूध झाल्याच्या नंतर पॅकिंग होते। पॅकिंग नंतर दूध आपलं सप्लाय करतात पोरट आणि नंतर आपण जे पाठीमागे लेबर लोक त्यांचं नाही का संगोपन स्वच्छताचं काम 10 वाजेपर्यंत चालतं। मग तिथून पुढे आपला आराम असतो जनावरांना। बरं, चाऱ्याचं नियोजन कसं करता? ओला चारा, सुका चारा, आंबवण? तर ओला चारा उपलब्ध आपल्याकडं एक 4 ते 5 एकरामध्ये आहे। तो हत्ती घास म्हणला जातो आणि त्या प्लस मका असतो आणि कडबा एक असतो। कडब्याच्या नंतर आपण जर आपल्याला जर थोडं कमी पडलंच तर आपण त्या प्लस बाजारामधून ऊस आणतो। तर या ठिकाणी एकूण किती लिटर दूध तुमचं मार्केटमध्ये जातं? आता आपलं दूध म्हणजे कमी सरस होतं इकडं तिकडं तरी 300 ते 350 लिटर आज दूध आहे आपल्याकडं। बरं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमचे मुळशी फ्रेश या जी स्वीट होम मध्ये विकतात, तर कुठे कुठे आहेत ते? तर ते आपल्या म्हणजे नेरे दत्तवाडीमध्ये आपलं एक स्वीट होमचं मुळशी फ्रेश म्हणून आपलं स्वीट होम आहे। त्यानंतर आपले एक थेरगाव येथे एक गावठाणात आहे आणि दुसरी एक पुनवळेमध्ये एक पोलीस लाईन दूध डेअरी। तर अशा पद्धतीनं एकदम योग्य म्हणजे या गोठ्यावर आल्यानंतर इथं कुठला वास येत नाही, स्वच्छता टापटीप आणि प्रत्येक जनावराची जे काही आरोग्याची तपासणी असते ते किती दिवसांनी महिन्यांनी करतात? आता सर्वसाधारण आपलं ते पहिल्यापासूनच आपल्या ते मॅनेजमेंट मध्ये म्हणजे डोक्यामध्ये असल्यामुळे शक्यतो आपल्याला डॉक्टरचा जास्त संपर्क नसतोच आहे, परंतु आपल्या हे डोक्याचं जर समजा पलीकडे गेलं तरच आपण गरजेनुसार डॉक्टर बोलवतो। तर जनावरांची योग्य प्रकारे संगोपन केल्यानंतर डॉक्टरची आवश्यकता नाही, पण अचानक जर कुठल्या जनावराला गरज पडली तर या ठिकाणी वैद्यकीय तपासणी त्यांची केली जाते। तर तुम्ही किती जण भाऊ आहेत आणि तुमच्या कुटुंबाचा परिचय? प्रथमतः मी महादेव वाघमारे यांचं स्वागत करतो की आमच्या फार्म हाऊसला भेट दिली, राम सोनाई निवासला यांनी भेट दिली। मी त्यांचं अभिनंदन करतो। एक अचानक त्यांचा माझा कॉल झाला की अतिशय एक आमच्या गावामध्ये माडाची स्कीम आली, 17-18 सर्वे नंबरचं आमचं एक तीव्र असं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला। तसेच माझ्या फॉर्मला ते आले, त्याबद्दल त्यांचं स्वागत प्रथमतः। हा व्यवसाय माझे वडील रामभाऊ येदू जाधव त्या काळापासून आमचं पालन पोषण आम्ही 5 भाऊ 1 बहीण
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंब, आमचे वडील त्यांनी लहानाचे मोठे केले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या आशीर्वादाने ते आमचे आता वडील हयात नाही आहे, गेले 5 वर्ष झालं ते डेड होऊन, परंतु त्यांच्याच पाऊल आम्ही 5 भाऊ, शांताराम रामभाऊ जाधव, मी राजाभाऊ रामभाऊ जाधव, बाजीराव रामभाऊ जाधव, संजय रामभाऊ जाधव आणि कैलासराव रामभाऊ जाधव आणि एक बहीण आहे आमची लीलाबाई वाल्लेकर, असे कुटुंब एकत्र करून ठेवण्यात यशस्वी आईवडिलांचा हात असतो. आणि त्याच पद्धतीने आज आमच्याकडं कमीत कमी 100च्या वर म्हशी आहेत, 30-40 गाया आहेत, गेले 100-150 जनावरांचा गोठा आहे आणि त्याच्यावरतीच हे आमच्या सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण होतं, तर ते वागू ठरणार नाही. परंतु गावामध्ये काम करत असताना, इतर कार्यक्रम करत असताना एक आम्हाला साथ आईवडिलांची मिळाली आणि त्याच्या जीवावरती आम्ही आज एवढं मोठं एकत्र कुटुंबातून एवढा मोठा गोठा सांभाळू शकतो. धन्यवाद. तुम्ही इतके तुमच्याकडे जनावर आहेत, म्हशी आहेत, गायी आहेत, तर ह्यांना चरण्यासाठी काय व्यवस्था बाहेर चरण्यासाठी? हा हे छोटं मोठं आता थोडासा प्रॉब्लेम येऊ लागलेला आहे. कारण पहिले जनावर हे ठिकठिकाणी असं डोंगर भाग आहे किंवा इतर हे आमचे गायराने या ठिकाणी चरायला जायची, पण आता ह्या म्हाडासारख्या स्कीमने आपल्याला थोडंसं म्हणजे अवघड केलेलं आहे. जनावर चारण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला मग बैठी जनावर सांभाळून परवडत तर नाहीच आहे, परंतु त्यातल्या त्यात आपण आता हे इथपर्यंत आणलेलं आहे. 3 पिढ्याचा हा धंदा आहे, त्याला अनुसरून आपण आता हे चालवलेलं आहे. काय नावाने काय सांगाल? जाधव कुटुंबियांचा जो दुग्ध व्यवसाय आहे हा मुळशी तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी माझं नाव साहेबराव जाधव, मी एक नेरे ग्रामस्थ आहे. या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ जाधव यांच्या परिवाराबद्दल म्हणजे सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी परिवार, या परिवारानं गेले 3 पिढ्यापासून कुस्तीवरती प्रेम केलं. त्याचप्रमाणे त्यांची सर्वात महत्त्वाची आवड म्हणलं तर या ठिकाणी हे दुग्ध व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय या ठिकाणी करत असताना या परिवारानं कुस्ती क्षेत्रामध्ये पंचक्रोशीमध्ये खूप मोठा असा नावलौकिक मिळालेला आहे. त्यामध्ये राजाभाऊ असतील, आदरणीय शांताराम भाऊ असतील किंवा कैलास तात्या असतील, त्यांचे बंधू असतील, या सर्व मंडळींनी कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. आणि आजही त्यांचा पुढील परिवार म्हणजेच कैलास तात्याची मुलगा असेल किंवा राजाभाऊंचा मुलगा असेल, आजही कुस्ती क्षेत्रामध्ये ओंकार असेल, ही सर्वजण कुस्ती क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतात. साईराज आहे, हा देखील कुस्ती क्षेत्रामध्ये आज प्रॅक्टिस करतोय, चांगल्या पद्धतीची कुस्ती करतोय. खऱ्या अर्थानं हा परिवार नावलौकिक मिळवलेला परिवार गावामध्ये. या परिवाराचा राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांप्रदायिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये या परिवाराचं खूप मोठं असं योगदान आहे. त्यामध्ये प्रथमतः याच्यामध्ये राजाभाऊंचा खूप मोठा वाटा आहे. गावामध्ये मंदिराचं बांधकाम असेल, गावातील समजा धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक क्षेत्र असेल किंवा जिथं ज्याचं गुतेल तिथं राजाभाऊंनी उभं राहायचं, अशी परिस्थिती आजपर्यंत राजाभाऊंनी गेली 20 वर्ष झाली या गावामध्ये काम केलेलं आहे. आणि कैलास तात्या तर पंचक्रोश नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचय कैलास तात्यांचा, की कैलास तात्या ॲग्रो आयडॉल, जनावरांविषयी आणि बिझनेस माइंड नॉलेज या संदर्भात या ठिकाणी कॅम्प घेतले जातात. वर्षामधून ना 1 महिनाभर इथं कॅम्प चालतात. बाहेरून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी माहिती घेण्यासाठी येतात. त्यांचं मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणानं कैलास तात्या या ठिकाणी करतात. हा परिवार एक संघ परिवार आहे आणि हा एक संघ परिवार खऱ्या अर्थाने या समाजासाठी एक महत्वाचे, आपण कसं म्हणतो की समाजाला एक दिशा दाखवणारा परिवार आहे, की समाजाने ह्या परिवाराकडून काहीतरी घ्यावं. एक संघ आणि एकत्र आणि हसून खेळून राहणं हा सगळं ह्या परिवाराकडून घ्यावं असं मला वाटतं. काही दुग्ध व्यावसायिक मशीनचे जे काही वासरा असतात ते मारून टाकतात आणि जास्त दूध मिळवण्याच्या हवाशापायी त्यांचा बळी घेतात, तर तुम्ही त्यावर काय सांगाल? तर त्यांनी सुद्धा असं जनावरांक चांगल्या प्रकारे पाहिलं पाहिजे. आणि आपण जे करत आलोय तर आपलं खरोखर ते प्रेम करून आपण मोठ्यापासून छोटं वाढवतोय आणि त्यांच्याकडं लक्ष देऊन काम केलं जात आहे. बरं, साधारण म्हशीच्या किमती कितीपासून कितीपर्यंत? तर आज आपल्याला समजा 12 ते 15 लिटरचे म्हैस आणायचे म्हणलं तर बाजारात त्याचे 1,60,000 रुपयापर्यंत किंमत मोजावं लागते आज.
आजच्या काळात. तर आता आम्ही या ठिकाणी जे जी लहान वासरं आहेत, जे पारडे आहेत, त्या या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि त्यांच्यापासूनच या ठिकाणी म्हशी तयार केल्या जातात. हे योग्य संगोपन केलेलं आहे आणि ज्यावेळेस हे पारडी जन्माला येते त्याला मजबूत असं दूध वगैरे पाजलं जातं आणि त्यामधनं काही महिन्यामध्येच ती पारडी तयार होत असते. तर प्रत्येक जनावराची या ठिकाणी योग्य अशी काळजी घेतली जाते आणि देशी गोवंश जे आहे त्याचं संवर्धन संरक्षण करण्याचं काम जाधव कुटुंबियांच्या वतीनं होते. आता ही किती महिन्याची पारडी आहे? हे सर्वसाधारण 4 ते 5 महिन्याचे आहेत. ते 5 महिन्याची आणि पाठीमागची ही 1 वर्षाची. 1 वर्षाची. याच्यात पण मिक्स आहेत, 6-7 महिन्याची गाय आहेत. असं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे योग्य असं संगोपन या ठिकाणी केलं जातं. मग त्यांच्या चाऱ्याचं नियोजन आहे आणि या ठिकाणी ज्या दुभत्या म्हशी आहेत, ज्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत, त्यांचेही योग्य पद्धतीनं या ठिकाणी काळजी घेतली जाते. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांना जे ॲटो सिस्टम पण जास्त प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली. त्यांच्यासाठी असणारी ही कडबा कुट्टी असती, ओली कुट्टी वाळलेली, ह्या योग्य पद्धतीने ह्यांना पाणी, आता आरामांची वेळ आहे यांची. तर इतर दुग्ध व्यावसायिकांनी जाधव कुटुंबियांचा दुग्ध व्यवसायाचा आदर्श घेण्यासाठी एकदम योग्य नियोजन आणि योग्य नियोजनातनं लाखोचं उत्पन्न काढणारे हे जाधव कुटुंबीय आहेत. आणि मुळशी तालुक्यामध्ये दत्तवाडी नेरे हद्दीमधले हे म्हशीचा गोटा एक आगळं वेगळं नियोजन. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.